नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शेतकऱ्याच्या कृषी सेवा केंद्र जळगावच्या ऋषिकेश घोंगे. आज आपण जालना जिल्ह्यातील आसरखेडा येथील आदर्श शेतकरी ज्ञानेश्वर बोडके यांच्या डाळिंबाच्या बगीचा चाललो आहे. त्यांच्या डाळिंबाच्या बगीचाला थोडा प्रॉब्लेम झाला होता एक हप्त्या अगोदर. थोडं पानं वाकडे झालं होतं आणि पिवळा पडला होता प्लॉट टोटल त्यांचा. तर त्यांना मी आता एक हप्त्या अगोदर आपल्या एक रॅपिड जेट आहे, त्यात अमिनो ॲसिड, एन्झाईम आणि व्हिटॅमिन्स हे येतात सर्व ते दिलं. आणि त्यासोबत ह्युमिक ॲसिड जे 98% मधलं प्युअर फॉर्ममधलं ह्युमिक ॲसिड आहे ते दिलं. त्याच्यानंतर आला तुमचा प्लॉट तुम्ही बघू शकता, जबर चालला प्लॉट, एकदम जबरदस्त सेट झाला आहे. आता प्लॉट ग्रीनरी बघा, पानाची साईज बघा, एकदम बघू आमच्या बघा झाड बघू शकतो डायरेक्ट जबरदस्त आहे. सध्या त्यांचं शूट कटिंग करायचा टाइम चालू होता त्यांचा. एकदम जबरदस्त प्लॉट झाला बघू जबरदस्त प्लॉट त्यांचा. तर आता आपण डाळिंबाबद्दल आमच्या बऱ्याच शेतकऱ्यांना डाळिंबाची अडचण येतात. त्यांना एक थोडं मोलाचं मार्गदर्शन 5 मिनिटाचं, त्यासाठी एक आदर्श शेतकरी आमचे ज्ञानेश्वर बोडके भाऊ, त्यांच्यासाठी आपण थोडं मोलाचं मार्गदर्शन घेऊ की डाळिंबात थोडं नियोजन कसं असतं आणि त्यांचा लावलं बाकी किती वर्षाचा काय त्यांचं वय विचारू आपण त्यांना कसं काय. तर तुम्हाला थोडं थोडक्यात माहिती सांगतील तुम्हाला हो. आपण सांगा. नमस्कार, माझं नाव ज्ञानेश्वर नरहरी बोडके, राहणार आसरखेडा, तालुका बदनापूर, जिल्हा जालना. माझ्याकडं 5 वर्षापासून डाळिंबाचं भगवा व्हरायटी आहे. मागच्या वर्षी मी याचा 9 टन माल काढला होता. यावर्षी आता 20 डिसेंबरला याचं इथ्रेलची फवारणी घेतली आणि त्याच्यानंतर 1 जानेवारीला त्याला पहिलं पाणी दिलं. पहिलं पाणी दिल्याच्या नंतर याच्यामध्ये काय होतं, याच्या काडीमध्ये स्टोरेज कमी असल्यामुळे हे शेंडे फेकायला लागलं. तर शेंडे फेका असल्या कारणानं मी ऋषी सरला फोनवर बोललो, मला सर असा असा प्रॉब्लेम आहे आणि थोडे पानं जरासे पिवळे झालेले होते आणि थोडे पानं थोडेसे आखडलेले होते. तर याला सरला बोललो मी की सर याच्यावर काय प्रॉब्लेम, काही मार्गदर्शन करता येईल का. तर सरनं मला त्यांचे जे प्रोडक्ट दिले, मी त्या प्रोडक्टचा योग्य पद्धतीने वापर केला आणि आता ग्रीनरी 1 नंबर ग्रीनरी आहे. पत्ता काळा कलरचा एकदम ब्लॅक कलरचा झालेला आहे, असं हिरवा रब पत्ता बनला आणि जो कवळं पान होतं ते एकदम ग्रीन बनलं आणि झाडामध्ये एक काळोखी निर्माण तयार झालेली आहे आणि त्याच्यामुळे शेंडा स्टॉप झाला. त्यांनी ह्युमिक दिलं तर खालून 98% वालं ह्युमिक ॲसिड दिलं तर, फ्लुविक ॲसिड दिलं तर, सिविड ॲसिड दिलं तर आणि त्याच्याबरोबर त्यांनी अमिनो ॲसिड दिलं तर. या सगळ्या गोष्टीमुळं एकदम झाड ग्रीनरी तयार झालं, पिवळेपणा निघून गेला आणि पान ट्रेस फ्री झाला. झाड ज्यावेळेस ट्रेस फ्री मुक्त झाल्यानंतर ते कळीला रिस्पॉन्स द्यायला लागलं. याच्यानंतर भरपूर प्रमाणामध्ये हे बघा, भरपूर प्रमाणामध्ये कळ्या लागल्या याला. आता मागच्या वर्षीचं माझं टार्गेट होतं 9 टनचं, आता ह्या वर्षी मला 12 टनचा निघणार आहे. या पद्धतीने अशा काळ्यात निघायला सुरुवात झालेली आहे. हे बघा शूट सुरुवात झाली इथं एकच हप्त्यात एकदम जबरदस्त डायला त्यांना. तर बघा तुम्ही डायरेक्ट. मला थोडं तुम्हाला एक विचारत आहे ज्ञानेश्वर भाऊ, बोला की शेतकऱ्यांना थोडं जरा सुरुवातीपासून तुमचं माहिती, आपला बाग किती वर्षाचा आहे? माझा 5 वर्षाचा बाग आहे. व्हरायटी कोणती? व्हरायटी भगवा व्हरायटी. भगवा व्हरायटी.